सकाळी 7 वाजता दिवसाची सुरुवात झाली. उठल्या उठल्या गरम पाणी पीत बसलो आणि टीव्हीवर गौतम बुद्धांचे शांत संगीत ऐकत दिवसाची सुरुवात केली. मॉर्निंग. फ्रेश होऊन साक्षीला उठवायला गेलो तर तिने डोळेही न उघडता पहिला आदेश दिला, नाश्ता बनवा. मग काय, आजची शेफची जबाबदारी माझ्यावर होती. साक्षीसाठी स्पेशल पनीर सँडविच बनवलं. सुदैवाने सँडविच पाच झालं, कारण साक्षीने ते अगदी मजेत खाल्लं. यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त कॉफीचा आनंद घेतला. घरी परत एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. आई जुन्या काळातील दगडी जात्यावर डाळ दळत होती आणि त्याचबरोबर साक्षीलाही ते शिकवत होती. आजच्या मशीनच्या काळात हे पाहणं खरंच खास होतं. त्यानंतर आम्ही, माझी मोठी आई हे धाराशिवला जाणार असल्याने त्यांना बस स्टॉपवर सोडायला आलो. आणि त्यानंतरचा पुढचा मिशन आई आणि साक्षीसाठी नवीन चष्मा घेणं होतं. म्हणून आम्ही थेट लेन्सकार्डकडे निघालो. दिवसभरात काही खूप मोठं किंवा वेगळं घडलं नाही, पण अशाच छोट्या छोट्या क्षणांमधून आयुष्य सुंदर बनते. कुटुंबासोबत घेतलेली ती कॉफी, आईकडून जुन्या गोष्टी शिकताना दिसलेली साक्षी आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला साधा पण आनंदी वेळ, हेच जीवन आहे.